नमस्कार, श्री स्वामी समर्थ संगीत शारदामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण शनिदेव आणि साडेसाती मेष, कुंभ आणि मीन राशीवरील प्रभाव पाहणार आहोत. न्यायाचा देवता, कर्मानुसार फळ देणारा, भक्तांना संकटातून तारणारा, पण चुकीच्या मार्गावर गेलेल्यांना कठोर शिक्षा देणारा तो म्हणजे शनिदेव. तुम्ही तुमच्या साडेसातीच्या प्रभावाबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहात का? 2025 मध्ये मेष, कुंभ आणि मीन राशीवर साडेसातीचा मोठा प्रभाव पडणार आहे. आज आपण जाणून घेऊ साडेसाती म्हणजे काय, ती कशी काम करते आणि या तीन राशीवर तिचा नेमका काय परिणाम होणार आहे. आज साडेसातीच्या त्रासापासून वाचण्यासाठी काही प्रभाव देखील आपण सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शनिदेव कोण आहेत? शनिदेव म्हणजे शनी ग्रहाचा अधिपती. ते सूर्यदेव आणि छायादेवीचे पुत्र असून न्यायाचा देवता म्हणून पूजले जातात. त्यांचा प्रभाव अत्यंत कठोर असतो, पण तो पूर्णपणे न्यायनिष्ठ असतो. चांगले कर्म करणाऱ्यांना शनिदेव यश, प्रसिद्धी आणि समृद्धी देतात, पण चुकीच्या मार्गाने जाणाऱ्यांसाठी कठीण परीक्षाही घेतात. त्यामुळे शनीचा प्रभाव हा शिक्षा म्हणून नव्हे तर आत्मशुद्धीच्या प्रक्रियेसारखा असतो. तर साडेसाती म्हणजे काय? साडेसाती म्हणजे 7.5 वर्षाचा कालखंड, ज्या काळात शनिदेव तुमच्या राशीवर मोठा प्रभाव टाकतात. हा काळ 3 टप्प्यात विभागला जातो. पहिला टप्पा मानसिक तणाव, गोंधळ, नवीन जबाबदाऱ्या. मध्य टप्पा म्हणजे सर्वात कठीण, मोठे नुकसान किंवा संघर्ष. आणि अंतिम टप्पा म्हणजे तिसरा, सुधारणा आणि नवीन संधी देणारा. ही परीक्षा प्रत्येक राशीसाठी वेगळी असते, पण योग्य उपाय आणि संयम ठेवल्यास हा कठीण काळही संधीमध्ये बदलू शकतो. मेष राशीवरील साडेसातीचा प्रभाव कसा आहे? मेष राशीसाठी 29 मार्च 2025 पासून साडेसाती सुरू होईल. हा काळ तुमच्यासाठी नवीन संधी आणि आव्हान दोन्ही घेऊन येणार आहे. तर मेष राशीसाठी काय करावे लागेल? मेहनत करावी लागेल, पण योग्य दिशा मिळाली तर मोठे यश मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर योग्य वेळ आहे, पण सावध राहा. व्यावसायिकांनी नवीन गुंतवणूक करण्यासाठी नीट विचार करावा. आर्थिक स्थिती कशी राहील? तर अनपेक्षित खर्च वाढू शकतो, त्यामुळे बचत करणे अत्यावश्यक आहे. गुंतवणूक करताना काळजी घ्या. फसवणूक होण्यापासून सावध राहा. नातेसंबंध कसे राहतील? तर कुटुंबियांसोबत गैरसमज निर्माण होऊ शकतो. विवाह इच्छुकांसाठी काही विलंब होऊ शकतो. संयम ठेवल्यास नातेसंबंधामध्ये सुधारणा होऊ शकते. तर मेष राशीचं आरोग्य कसं राहील? मानसिक तणाव आणि डोकेदुखी जाणवू शकते. योग्य आहार आणि ध्यानधारणा फायदेशीर ठरेल. आता कुंभ राशीचं पाहूया. कुंभ राशीसाठी साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. हा टप्पा सुधारणा आणि संधी घेऊन येईल. करिअर कसे असेल? तर जुने अडथळे दूर होतील. नवीन नोकरी किंवा बढती मिळण्याची शक्यता आहे. उद्योगधंद्यात सुधारणा होईल. आर्थिक स्थिती कशी राहील? कुंभ राशीची आर्थिक स्थिती कशी आहे ते आपण पाहू. जुन्या कर्जापासून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. पैसे अडकले असतील तर ते मिळू शकतात. नवे उत्पन्नाचे स्रोत तयार होतील. नातेसंबंध कसे राहतील? तर घरगुती कलह संपुष्टात येतील. जुने मतभेद मिटतील. विवाहासाठी योग्य काळ सुरू होईल. या राशीचं आरोग्य कसे राहील? सांधेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. व्यायाम आणि योगा करणे फायदेशीर ठरेल. पुढची रास म्हणजे मीन राशीवरील साडेसातीचा प्रभाव कसा असेल? तर मीन राशीसाठी साडेसातीचा मध्य टप्पा सुरू आहे. हा टप्पा सर्वात कठीण मानला जातो. या राशीचं करिअर कसं असेल? तर संघर्ष करूनही यश मिळू शकते. नवीन जबाबदाऱ्या मिळतील. धाडसी निर्णय घेण्यासाठी नीट विचार करा. आर्थिक स्थिती कशी राहील? तर अनावश्यक खर्च टाळा. दीर्घकालीन गुंतवणुकीला प्राधान्य द्या. फसवणूक होण्याची शक्यता असल्याने जागरूक राहा. नातेसंबंध कसे राहतील? तर प्रियजनांसोबत मतभेद होऊ शकतात. संयम ठेवा. संवाद अधिक चांगला ठेवा. या राशीचे आरोग्य कसे राहील? मानसिक थकवा जाणवू शकतो. मानसिक थकवा वाढू शकतो. ध्यान आणि आत्मचिंतन फायदेशीर ठरेल. साडेसातीचे परिणाम कमी करण्यासाठी काही उपाय आपण पाहूया. शनिवारी शनिदेवांची पूजा करा. हनुमान चालीसा किंवा शनी मंत्राचा जप करा.
गरिबांना अन्न किंवा काळ्या वस्त्रांचे दान करा. सत्याचा मार्ग स्वीकारा आणि कुणावरही अन्याय करू नका. खोटे बोलू नका. सकारात्मक विचार करा. 7.5 ही परीक्षा आहे, पण योग्य वागणुकीने ती सहज पार करता येते. मेष राशीच्या लोकांसाठी सुरुवात, कुंभसाठी शेवटचा टप्पा आणि मीन राशीसाठी मध्य टप्पा सुरू आहे. संयम ठेवा, योग्य उपाय करा आणि शनिदेवाची कृपा तुमच्यावर राहू देत. तर आज आपण कुंभ, मीन आणि मेष राशीसाठी शनी 7.5चे परिणाम आणि उपाय पाहिले. हे नक्की करून पहा आणि सकारात्मक विचार ठेवा आणि आपले कर्म चांगले ठेवा. शनिदेव चांगले कर्म करणाऱ्यांना त्रास देत नाहीत. ओम शनिश्चराय नमः. श्री स्वामी समर्थ.